तर आरएसएसची आज दिल्लीमध्ये प्रांत प्रचारकांची एक महत्त्वाची बैठक आहे। महाराष्ट्राचा संघटन मंत्री ठरवला जाणार आहे। 3 वर्षांपासून संघटन मंत्री पद हे रिक्त आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संघटन मंत्री शिवाय झालेल्या आहेत। यापूर्वी विजयराव पुराणिक आणि रवींद्र भुसारी हे संघटन मंत्री होते। शिवाय कर्नाटक आणि राजस्थानचे संघटन मंत्री ही पद नेमली जाण्याची शक्यता आहे। ही सूत्रांची माहिती आहे। ऑपरेशन सिंदूर, बांगलादेशमधून मायग्रेशन, ट्रम्पने लावलेले टॅरिफ बिल यावरही संघाच्या बैठकीत चर्चा होणार आहे। एकीकडे आपण बघतोय 3 वर्षांपासून संघटन मंत्री पद हे रिक्त आहे आणि त्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची बैठक आहे। तसंच आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या घडतायत त्यावरही महत्त्वाची चर्चा या संपूर्ण बैठकी दरम्यान होणार आहे। दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडेल। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, बैठकीत कोणकोणते महत्त्वाचे अजेंडे असणार आहेत संघाच्या? बिलकुल, आज महत्त्वाची बैठक आहे। 3 दिवस बैठक चालणार आहे। या बैठकीमध्ये इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षा संदर्भातले मुद्दे घेतले जाणार आहेत। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे की ऑपरेशन सिंदूर असणार आहे। अंतर्गत सुरक्षा हा सुद्धा असणार आहे। अमेरिकेने लावलेले टेरिफ हा सुद्धा मुद्दा असणार आहे आणि त्याचबरोबर इतर सुद्धा सुरक्षेच्या संदर्भातले मुद्दे घेतले जातील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रांत प्रचारकांची ही बैठक आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रांत प्रचारक दिला जातो। महाराष्ट्रामध्ये मागील 3 वर्षापासून हे पद रिक्त आहे। यापूर्वी विजयराव पुराणिक होते, रवींद्र भुसारी होते, परंतु हे प्रांत प्रचारक पद रिक्त आहे आणि त्यामुळे प्रांत प्रचारक जो आहे तो आता महाराष्ट्राला सुद्धा दिला जाईल, जो की संघटन मंत्री म्हणून काम करतो। तो सरकार आणि संघटन या दोघांमधला दुवा असतो आणि त्याचबरोबर संघावरचे जे काही महत्त्वाचे अजेंडे आहेत तर ते राबवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि रणनीती संदर्भामध्ये काम करतो। त्यामुळे संघटन मंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते मागील 3 वर्षापासून हे पद रिकामच आहे। यावेळेस या बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान इथे संघटन मंत्रीपद रिक्त आहे, तर त्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम।